आदिलशहाच्या दरबारात आदिलशहाने शहाजीराजांना सांगितलं की तुमच्या मुलाला आवरा, तुमचा मुलगा त्याला सांगा, समज द्या. तेव्हा शहाजीराजांनी सांगितलं, काय करू खावीन, मी आपली नोकरी करतो खरा, पण माझा मुलगा माझं ऐकत नाही. तेव्हा आपण त्याच्या विरुद्ध काही निर्णय घेतले तरी मी काही बोलणार नाही. आणि मग बादशाहांनी पण ठरवलं की ठीक आहे, आता याच्या विरोधात सैन्य पाठवलं पाहिजे. पुरंदरचा किल्ला शिवाजीराजांनी ताब्यात घेतलेला होता आणि त्याच्यावर मुरारबाजी देशपांडे नावाचा सरदार तिथला किल्लेदार होता, पण तोही महाराजांच्या बाजूने होता. विजापूरच्या आदिलशहानं आपलं सैन्य पाठवलं आणि ते सैन्य पुरंदरगडावर चाल करून गेलं. मुरारबाजी देशपांडे याच्याबरोबर अत्यंत अपूर्ण सैन्य होतं, नुसता किल्ला राखण्यापुरतंच. पण मुरारबाजी हार जाणारा नव्हता आणि शिवाजी महाराजांवर त्याचं प्रेमही होतं. तेव्हा त्याला माहित होतं की आता ही वेळ लढण्याची आहे, माघार घेण्याची नाही. आणि सगळं मिळून सुद्धा किल्ल्यावर पुरेसं सैन्य नव्हतं लढाई करायला आवश्यक एवढं. पण मुरारबाजींनी सगळ्या लहान लहान, अगदी ज्यांना तारुण्यात प्रवेश नुकता केलाय अशा मुलांना सुद्धा सांगितलं की आपल्याला लढायचं आहे, प्राणपणाने लढाई करायची आहे, आपल्या शिवाजी महाराजांच्या विजयाचा प्रश्न आहे. सगळे बरं म्हणाले. लढाईला सुरुवात झाली आणि दिलेर खान नावाचा आदिलशहाचा सरदार लढण्यासाठी आलेला होता. मुस्लिम सरदार होता तो. त्यानं पाहिलं की एवढाली लहान मुलं सुद्धा लढतायत आणि प्राणपणाने लढतायत, तेव्हा आता संपवलं पाहिजे या मुरारबाजीलाच. आणि म्हणून त्यानं धनुष्याला बाण जोडला आणि धनुष्य बाणाने वेध घेऊन त्यांनी मुरारबाजीचं मस्तक उडवलं. मुरारबाजीचं मस्तक तुटून खाली पडलं, पण अंगात युद्धाचा इतका संचार झालेला होता की ते शिर तुटून पडलेलं धड सुद्धा दोन्ही हातात तलवारी चालवत चालवत मुस्लिमांचं सैन्य कापत कापत आवेशात पुढे गेलो आणि त्यानं 300 दिलेर खानाचे 300 वीर तलवारीने कापले आणि मग ते धड निर्जीव झालं आणि खाली कोसळलं. या प्रसंगावर पांडुरंग नावाच्या शाहिरांनी त्याच्या या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. त्यातल्या 2 ओळी ऐकाव्यात तुम्ही असं मला वाटतं, कारण त्या खरोखर सुंदर आहेत. तो म्हणतो, एकक बंधन भूतळी, एकक बंधन भूतळी 300 जण बळी, घेतले पुरंदरी मुरारबाजी धन्य धन्य सरदार, झाला वीर तिन्ही लोकी जो प्यार, शाहीर पांडुरंग गाणार जी 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 जी. इतकं समर्पक वर्णन त्यात केलंय की आवेश जर माणसाच्या मनात आणि शरीरात असला तर मुणकं नसलेलं शरीर सुद्धा काय करू शकतं याचं हे जगातलं एकमेव उदाहरण आहे मुरारबाजी. आणि मग पुरंदरचा किल्ला शत्रूच्या हातातून जाण्याचा वाचला. असा हा मुरारबाजीचा पराक्रम. हाही शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सेवक. आणि आता आपण त्यांचाच तिसरा एकनिष्ठ सेवक पाहणार आहोत, तो म्हणजे बाजी प्रभू देशपांडे. आता आदिलशहाला हे डोक्यातच घुसलं होतं
की शिवाजीचा निपात केल्याशिवाय आपली आदिलशाही वाचणार नाही. तेव्हा काही झालं तरी शिवाजीला पकडायचा आणि शिवाजीचा निपात करायचा. आणि म्हणून त्यानं चौकशी केली आणि त्यावेळी त्याला कळलं की शिवाजी यावेळेला पन्हाळगडावर आहे. म्हणून त्यांनी आपलं सैन्य पन्हाळगडावर पाठवलं. तिथला किल्लेदार होता बाजीप्रभू देशपांडे. या बाजीप्रभूला कळलं की महाराजांच्या जीवाला धोका आहे, इथे महाराजांनी काही झालं तरी थांबता कामाचं नाही. आणि खरं तर शिवाजीला त्यावेळी राज्याभिषेक झालेला नव्हता, ऐन तरुणच होता, पण तरी सगळ्यांनी त्याला आपला राजा मानला होता आणि म्हणून सगळे त्याला महाराज म्हणत होते. तर महाराजांच्या जीवाला धोका होता कामा नये. शिवाजींनी बाजीप्रभूवरच्या निष्ठेचं आणि प्रेमाचं त्यांच्याही मनावर परिणाम होताच. त्यांनी सांगितलं, नाही बाजी, आम्ही इथून हलणार नाही, जे व्हायचं ते सगळ्यांचं होईल. तेव्हा बाजीप्रभूंनी सांगितलं, महाराज तुम्ही इथून निष्ठा आणि विशाळगडाकडे जा. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा मरता कामाचा नाही. शिवाजी महाराजांचा नाईलाज झाला. त्यांनी बाजीप्रभूला सांगितलं, बाजी तुम्हाला इथे एकट्याला सोडून जातोय मी, मला वाईट वाटतंय. तेव्हा त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही विशाळगडाकडे पोचलात की 5 तोफांचे आवाज करा, तोपर्यंत मी प्राणपणानं शत्रूशी लढत राहील. आणि झालं. महाराज तिथून रात्रीच्या वेळी वेषांतर करून सगळेजण निसटले. वाटेत एक लग्नाची वरात त्यांना लागली. त्या लग्नाच्या वरातीत मिसळून त्यांनी बरचसं अंतर पार केलं. इकडे बाजीप्रभू देशपांडेवर मुस्लिम सैन्याचा हल्ला झालेला होताच. बाजीप्रभू देशपांडेचं पराक्रमाचं आणि शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाचं कौतुक आपल्या सगळ्यांना वाटल्याखेरीज राहणार नाही. त्याचं कारण असं की शत्रूच्या तलवारींनी त्याच्या देहावर अनेक जखमा झाल्या होत्या आणि तरी तो प्राणपणानं शत्रूशी लढत उभा राहिला होता. आणि त्याने आपलं वचन पूर्ण केलं. शिवाजी महाराज विशाळगडावर पोचले. इकडे बाजीप्रभू प्रार्थना करत होता, परमेश्वरा मला उभं राहण्याची ताकद दे. महाराज विशाळगडावर पोचल्याशिवाय मला पडायचं नाहीये, मला देह सोडायचा नाहीये. आणि ही त्याची प्रार्थना परमेश्वरांनी ही ऐकली. महाराज विशाळगडावर पोचले. 5 तोफांचे आवाज झाले आणि मग बाजीप्रभू देशपांडेचा देह खाली कोसळला. म्हणाला, महाराज मी आपलं वचन पाळलेलं आहे, आपण सुखरूप पोचला, आता मी गेलो तरी काही पर्वा नाही. असे होते शिवाजी महाराजांचे पराक्रमी, त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे लोक. आणिक एक महाराजांनी जीवा महाले नावाचा एक त्यांचा निष्ठावंत सेवक होता. हा जीवा दिसायला हमशकल होता. हा जीवा शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. विजापूरच्या दरबारांनी अफझल खान नावाच्या पराक्रमी वीराला पाठवलं. शिवाजी महाराजांना त्याचं वर्णनच ऐकून माहीत होतं की हा 6.25 फूट उंचीचा आगडबंब देहाचा प्रचंड ताकद असलेला सरदार आपल्यावर चाल करून येतोय. शिवाजी महाराजांनी अफझल खानाकडे आपला दूत पाठवला आणि सांगितलं की आपण या, पण आपली मला भीती वाटते, मला भेटायची आपली इच्छा आहे खूप, पण तुम्ही सगळं सैन्य घेऊन नका येऊ माझ्याकडे. मी आणि माझा एक मित्र आम्ही दोघंच येऊ आणि तुम्ही सुद्धा
तुमच्या अंगरक्षकाला घेऊन दोघच जण या भेटीला. वाईजवळ प्रतापगडावर ही भेट ठरली. अफजल खानाला खात्रीच होती आपल्या ताकदीची. तो म्हणला, काही हरकत नाही, माझ्याबरोबर एकच मनुष्य येईल तुझ्या भेटीला. आणि सय्यद बंडा नावाचा त्याचा अंगरक्षक आणि अफजल खान दोघ जण प्रतापगडावर आले. यावेळी शिवाजीराजांनी वाघनखं हातात घातली होती. स्वसंरक्षणासाठी तितकं तरी आवश्यकच होतं. मग शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची ठरल्या वेळेला भेट झाली. अफजल खानाने त्याला आवळला. त्याला खात्री होती की आपण आवळल्यावर हा चेमटूनच मरून जाईल. पण शिवाजी महाराजही सावध होते. त्यांनी आपली वाघनखं त्याच्या अंगात खुपसली आणि अफजल खानाला ती वर्मी लागली आणि अफजल खान या अल्लाह करत खाली पडला. त्याच्या मदतीला लगेच सय्यद बंडा धावला. हा सय्यद बंडाही पुरक्या ताकदीचा होता. पण तिथे होता शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ अंगरक्षक जीवा महाले. या जीवा महालेंनी सांगितलं, महाराज आता तुम्ही महाराज नाही, मी महाराज. आणि त्यांनी सांगितलं त्या सय्यद बंडाला. शिवाजी महाराज तिथून निघून गेले. सय्यद बंडा आणि जीवा महाले यांची झटापट झाली आणि शिवाजी महाराज वाचले. आणि त्याच्यावरून ऐतिहासिक म्हण पडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. पुढे आग्र्याहून औरंगजेब हा अत्यंत दुष्ट. त्यांनी स्वतःचे 3 भाऊ दारा, सुजा आणि मुराद यांचे कपटाने प्राण घेतले. बाप शहाजहान याला कैदेत टाकलं आणि स्वतः दिल्लीच्या तख्तावर बसला. याच्या कानावर हा शिवाजीच्या सगळ्या पराक्रमांचं वर्णन गेलंच होतं. त्यांनी ठरवलं की या शिवाजीला आपल्या भेटीला बोलवायचं आणि त्याला मुस्लिम करायचं, साधा सरदार करायचा. म्हणजे मग काय, आपल्या सगळीकडे आपलं मुस्लिमांचंच राज्य. त्यांनी शिवाजीला निरोप पाठवला की आमच्या दरबारात आग्र्याला आम्हाला भेटायला या. त्याप्रमाणे शिवाजीने ते आव्हान स्वीकारलं. आणि त्यावेळी सुद्धा त्याचा एक एकनिष्ठ सेवक होता. 2 त्याच्याबरोबर सेवक होते. त्यातला एक मदारी मेहता आणि दुसरा एक सेवक अत्यंत निष्ठावंत असा मराठा सरदार होता. आणि हे 2 सेवक आपल्या बरोबर घेऊन शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले. त्यांचा पुरेपूर अपमान होईल असं वागायचं असं औरंगजेबाने मनाशी ठरवलंच होतं. त्यांना 5,000 मनसबदारांमध्ये उभं केलं. हा शिवाजी महाराजांचा अपमान होता. एक राजा दुसऱ्या राजाशी जसं वागेल तशी वागणूक द्यायला हवी. पण त्यांना 5,000 मनसबदारांच्या रांगेत उभं केलं. ते त्यांना नाही आवडलं. आणि मग त्यानंतर त्यांना सांगितलं, मिर्झा राजे जयसिंग यांनी सांगितलं की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमची राहण्याची व्यवस्था केली आहे तिथे चला. मिर्झा राजे जयसिंग बरोबर शिवाजीराजे गेले आणि शिवाजीराजांना कैदेत टाकण्यात आलं, तुरुंगात टाकण्यात आलं. त्यांच्याबरोबर छोटा संभाजी सुद्धा त्यावेळी बरोबर होता. पण यावेळी पण त्यांच्यावर पुरता पहारा ठेवलेला होता. या पुरत्या पहाऱ्यातून सुद्धा त्यांना युक्ती सुचली ती अशी, ते आजारी पडले. हा आजार खोटाच होता. आणि त्यांना औषध घ्यायला म्हणून एक सेवक रोज बाहेर जायचा आणि आत यायचा. तर लोकांना कळलं, म्हणजे पहारेकऱ्यांना, की शिवाजी महाराज आजारी आहेत म्हणून वैद्याकडे हा माणूस औषध आणायला जातो. त्यामुळे एक मनुष्य येणं जाणं हे त्या पहारेकऱ्यांनी मान्य केलं. त्याची औरंगजेबाला खबरच नव्हती. आणि मग एका रात्री
त्यांनी छोट्याशा संभाजीला काही लोकांबरोबर महाराष्ट्रात पाठवलं. हा छोटा संभाजी, त्याला त्यांच्या सेवकांनी एका ब्राह्मण आग्र्याहून पुण्याला येत होते. 15-20 ब्राह्मण होते. त्यांच्या ताब्यात संभाजीला दिलं आणि सांगितलं की तुम्ही तेवढं जिजाऊ मातेच्या ताब्यात त्यांच्या या नातवाला द्या. आणि त्यांनी कबूल केलं त्या ब्राह्मणांनी. आता या ब्राह्मणांच्या टोळीबरोबर प्रत्येक ठिकाणी नोंद असते. मनुष्याने शहर बदललं की किती आदमी आली आहेत, कुठून आली आहेत, काय कुठे चालली आहेत, अशी नोंद असते. त्या नोंदीमध्ये हा छोटा लहान मुलगा सापडला. हा तर नव्हता आधीच्या नोंदीत, मग इथे कसा आला? तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं, काय करायचं हो, खेड्यातला आहे. त्यातल्या एका ब्राह्मणांनी सांगितलं, त्याची बहीण, माझी बहीण गेली हो, हा तिचा मुलगा, कुठे ठेवायचा त्याला सांभाळायला घेऊन चाललो, माझा भाचा येतो. मुस्लिमांना हे पक्क माहीत होतं की हे ब्राह्मण म्हणजे एकमेकाचं सुद्धा खात नाही. त्यांनी सांगितलं, तुमचा भाचा आहे ना, मग त्याला तुमच्या ताटात जेवायला घ्या. आणि त्या ब्राह्मणानं संभाजीला जवळ घेतलो. तो चेहऱ्यावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला आणि अगदी हळू आवाजात सांगितलं की तू माझा भाचा आहेस बरं का. आणि मग त्याला ताटात घेऊन तो ब्राह्मण जेवला. इथे संभाजीचे प्राण वाचले. संभाजी सुखरूप जिजामातेच्या ताब्यात आला. आणि त्याच्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांनी आग्र्याहून अशाच प्रकारे आपली सुटका करून घेतली. असे निष्ठावंत पाईक, निष्ठावंत मित्र, निष्ठावंत सेवक शिवाजी महाराजांना मिळाले. पुढे 1674 साली शिवाजी महाराजांनी बरेचसे किल्ले जिंकले होते. तेव्हा सगळ्यांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही आता, आम्ही तुम्हाला महाराज म्हणतो, तुम्ही राजे आहातच, आता राज्याभिषेक करा. काशीहून गागा भट्टांसारखा जागतिक दर्जाचा विद्वान शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यासाठी आला. आणि तेव्हापासून शिवाजी महाराजांचं कुटुंब रायगडावर राहू लागलो आणि रायगडावर शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. आणि त्यावेळेला इंग्रजांचा वकील आणि इतर भारतात जे परदेशी आले होते त्यांचे वकील सुद्धा या समारंभांना उपस्थित होते. आणि अशा रीतीनं शिवशाही प्रस्थापित झाली. याच्या पुढचा कथाभाग आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे संभाजीराजे. संभाजीराजे सुद्धा शूर होते. इतका शूर होता संभाजी की तो वाघाचा किंवा सिंहाचा जबडा त्याच्यावर कब्जा करून हाताने ताणून उघडायचा. पण त्याच्याबरोबरही दगाफटका झाला. शिवाजी महाराजांचं कुटुंब तेव्हापासून रायगडावरच राहत होतं. आता याच्या पुढचा संभाजीचा आणि राजारामाचा जो भाग आहे तो आपल्याला पुढच्या भागात पाहावा लागेल.